महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बसस्थानकास धावती भेट देऊन या ठिकाणी असलेल्या दुरावस्थेची पाहणी केली। मागील आठवड्यात ते आले असता त्यांनी अधिकाऱ्यांना 1 आठवड्याचा वेळ दिला होता, परंतु 10% ही काम पूर्ण न झाल्यामुळे प्रताप सरनाईक यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना बडतर्फ करा असा आदेश दिला आहे। अरे अधिकाऱ्यांना इकडे या पुढे काय बाजूला करायचं तुम्ही हे काय लोक पटणार नाही काही करता सूचना देऊ सुद्धा तुम्ही अशी कारवाई करत तुम्ही पाहणी केली का? मी येणार तुम्हाला सांगितलं आता तर मी ही विजिट ऑफिशियल विजिट केली होती तरी ही अवस्था मी बघितले ते 2 जागी तुम्ही केलेले बाकी करत नाही। हे पोल म्हटलं इकडे शौचालयाची जी अवस्था वाईट आहे अरे तुम्ही किती दिवस झाले बरोबर आहे ना? आणि मी आज ऑफिशियल विजिट केली ती अचानक केली ती आज ऑफिशियल केली। आवाज तुम्ही तिकडे सस्पेंड करू डेपो मॅनेजरला करू तुम्ही जाऊन लावून गेला सस्पेंड कोणाला करू तुम्हाला की डेपो मॅनेजरला मला सांगा। मंत्र्याची ऑफिशियल विजिट असल्यानंतर सुद्धा ही अवस्था आहे। आपली बाकी दागिने स्वच्छता म्हणजे नळ इकडे 1 2 3 4 5 कोटे आहेत। 16 वर जर डिव्हिजन सोडलं नाही शकते काय अवस्था त्या दिवशी मी आलो अचानक आल्यानंतर जी परिस्थिती आहे ती बघितल्यानंतर मी सांगितलं की हे मला 4 दिवसामध्ये स्वच्छ कारण मी परत आज दौऱ्यावर येणार बरोबर आहे। 2 दिवस मी तरी उशिरा आलो कारण मी आधी 26-27 आलो होतो 27-28 या 1 आठवड्याच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला ज्या 2-3 ठिकाणी मी बघितलं ते स्वच्छ तुम्ही केलं। नळ 5 कोटे त्यापैकी फक्त 1 नळ चालू आहे, त्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही स्वच्छ केला। मी मुतारीमध्ये गेलो, मुतारीची अवस्था अतिशय वाईट आहे। शौचालयामध्ये मी गेलो नाही कारण ते तुम्ही सुलभच्या माध्यमातून केलं असतं। त्यामुळे आता मला सुद्धा आवडत नाही कोणावर कारवाई करायला, पण नाईलाजानं मला तुमच्यावर आता कारवाई करायची। मी बोलू एक मिनिट थांबव जरा 2 मिनिट माझा नाईलाज आहे मंत्री म्हणून मलाही वाटत नाही की कोणावर सस्पेंड करावं, कोणाला बडतर्फ करावं, कोणाला निलंबन करावं, पण माझा नाईलाज आहे। शेवटी मी आल्यानंतर तुम्हाला ज्या परिस्थितीची पाहणी करून मी तुम्हाला ऑर्डर केल्या त्यानुसार तुम्ही जर त्याचं पालन करत नसाल आणि सर्वसामान्य लोकांना जर न्याय देऊ शकत नसाल तर नाईलाज आहे ना माझा, मी तरी काय करणार मला सांगा। अशी भूमिका मंत्र्यांची पण होता कामा नाही म्हणून मी त्या दिवशी गप्प बसलो। परंतु आज माझा नाईलाज आहे की मंत्र्याची ऑफिशियल व्हिजिट झाल्यानंतर मंत्र्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर जर हे झालेलं नसेल तर मला काहीतरी करावं लागेल ना। त्यामुळे माझा नाईलाजाने मी निर्णय घेतोय। तर शेवटी तुम्हाला तुमच्या बाबतीत घेतलेला निर्णय राज्यातल्या सगळ्या डेपो मॅनेजरला लागू होईल म्हणून मी हा निर्णय घेतोय। त्यांना ताबडतोब सस्पेंड करून ताबडतोब आजच्या सस्पेंड करून। गेल्या आठवड्यामध्ये मी जेव्हा सोलापूरच्या ह्या एसटी स्थानकावर वस्तुस्थिती काय आहे ही बघायला अचानक आलो असता फार भयानक परिस्थिती मला ह्या ठिकाणी आढळली। अस्वच्छतेचं आगार हे होतं आणि प्रामुख्यानं मुतारी आहे, शौचालय आहे, महिलांचं शौचालय आहे, त्याची अवस्था अतिशय वाईट होती। ज्या ठिकाणी बसेस उभ्या केल्या जात होत्या त्यामध्ये घाणीचं साम्राज्य होतं, अतिशय लघुशंकेचा वास वगैरे त्या परिसरामध्ये येत होता। अनेक लोकांनी प्रवाशांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आणि त्यामुळे ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी होतं त्या पिण्याच्या पाणीच्या ठिकाणी सगळे पिचकाऱ्या वगैरे गुटखा खाऊन किंवा पान खाऊन मारलेल्या होत्या आणि अतिशय घाणीचं साम्राज्य होतं। त्या ठिकाणी वास घाणेरडा येत होता। अशा वेळेस त्या
पाणी तरी कोण पिणार असं मी माझ्या डेपो मॅनेजरला विचारलं आणि ह्या 4 दिवसामध्ये सुधारणा कराव्या, कारण शेवटी मंत्री आहे, माझे शेवटी सहकारी आहेत, माझे सहकारी म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत, तर प्रत्येक वेळेस प्रत्येकावर कारवाई करणं उचित नाही, म्हणून मी त्यांना 1 आठवड्याची संधी दिली होती की मी परत पुढल्या आठवड्यामध्ये दौऱ्यावर येतो आहे आणि दौऱ्यावर येत असताना तेव्हा मी पाहणी करायला येईल त्यावेळेस मला याच्यामध्ये सुधारणा झालेली दिसली पाहिजे असं मी त्यांना सांगितलं होतं आणि त्यानुसार आज मी जेव्हा पाहणी करायला आलो, पुतारीमध्ये अतिशय घाण वास त्या ठिकाणी आहे, पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी त्यांनी स्वच्छता केलेली आहे परंतु एकच नळ चालू आहे, 5 नळ त्या ठिकाणी बंद आहेत, बाकीची जी दुरावस्था जी आहे ती तशीच आहे। तर अशा परिस्थितीमध्ये नाईलाज असतो का होईना परंतु मला ह्या डेपो मॅनेजरला आज निलंबित करावं लागलं आणि हा निलंबित करण्यामागचा उद्देश काय की राज्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून सगळी एसटी स्थानकं चांगली असावी, स्वच्छ असावी, लोकांना प्यायला पाणी मिळावं, ही अशी भूमिका राज्य शासनाची आहे, आमच्या सरकारची आहे। मंत्र्यांची असतानासुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून योग्य प्रकारे जर त्यावर कारवाई होत नसेल तर नाईलाजानं का होईना पण आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतील। आणि जशी परिस्थिती सोलापूर बसस्थानकाची आहे तशी जर राज्यातल्या इतर ठिकाणी जर अशी अस्वच्छता करण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न त्या डेपो मॅनेजरने केला तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी अशीच कडक कारवाई करावी लागेल। काही निर्णय घेत असताना नाईलाजाने निर्णय घ्यावे लागतात, हा सुद्धा निर्णय नाईलाजानं मला घ्यावा लागला, परंतु शेवटी काहीतरी कारवाई करणं मंत्र्यांकडनं अपेक्षित असतं लोकांना आणि ही कारवाई केल्यानंतरच जर त्यांना त्यांचे डोळे उघडत असतील तर माझा सुद्धा नाईलाज आहे। त्यामुळे हा निर्णय घेतला आहे, मला सुद्धा तो निर्णय आवडलेला नाही परंतु हा निर्णय घेतलेला आणि त्यामुळे बाकीच्या राज्यातील सगळ्या डेपो मॅनेजरनी ही भूमिका ठेवली पाहिजे की आपला जो डेपो आहे तो स्वच्छ असला हवा, ज्या लोकांच्या जीवावर आपलं रोजीरोटी असते त्या लोकांना, त्या प्रवाशांना जास्तीत जास्त चांगली सुविधा जेवढी देता येईल तेवढी आपण द्यायला हवी। साहेब, आता मागच्या दौऱ्यात ज्यावेळेस आपण आलेला होता त्यावेळेस बार्शीच्या एका बसबद्दल आपण सांगितलं शाळेच्या विद्यार्थ्यांबद्दल, त्यांची बस सुरू झाली आहे पण त्याची दखल घेऊन आपण राज्यभरात आता अशा सूचना दिल्या नाही। बघा, राज्यामध्ये सूचना केलेल्या आहेत, माझे मुलं, माझे विद्यार्थी वेळेवर घरी पोहोचले पाहिजे, 5 वाजेपर्यंत जर शाळा महाविद्यालय सुटत असतील तर एसटीच्या सुविधा त्यांना दिल्या पाहिजे, त्यांच्यासाठी अनेक योजना आपण राबवलेल्या आहेत आणि त्या योजनांचा लाभ घेत त्या विद्यार्थ्यांना जर घरापर्यंत आमचे सहकारी सोडू शकत नसतील तर ही योग्य भूमिका नाही। त्यामुळे मी एसटी महामंडळानं एक नंबरसुद्धा आम्ही जारी केलेला आहे, म्हणजे 1800-221-251 अशा नंबरचा तो हॉटलाईन नंबरसुद्धा आम्ही केलेला आहे, जेणेकरून विद्यार्थी डायरेक्ट त्या नंबरवर फोन करू शकतील आणि आपल्या समस्या किंवा आपल्या तक्रारी ज्या देऊ शकतील। प्रत्येक डेपो मॅनेजरच्या फोन नंबर जे आहेत, स्वतःचा फोन नंबर, घरचा फोन नंबर हा आम्ही त्या महाविद्यालय आणि त्या क्षेत्रातल्या शाळांना देतो आहे, जेणेकरून जर विद्यार्थी घरी लवकर पोहोचू शकली नाही किंवा विद्यार्थ्यांना जर काय अडचण असेल तर त्या डेपो मॅनेजरला आमचे प्रिन्सिपल किंवा शिक्षक फोन करू शकतील आणि त्या विद्यार्थ्यांना सुविधा ज्या आहेत त्या देता येईल। मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की काही ठिकाणी ह्या सुविधा देत असताना आमच्या विद्यार्थ्यांना त्याचं बळ मिळालेलं आहे की चला परिवहन मंत्री किंवा महायुती सरकारचे मंत्री येऊन आपल्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करतात। त्यामुळे भविष्यामध्ये अजूनही काही जर योजना राबवायची असेल विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर परिवहन सेवा त्यांना चांगल्या सुविधा देण्यास सक्षम आहे। स्वारगेट नंतर सीसीटीव्ही सोलापूरच्या बसस्थानकावर एकही सीसीटीव्ही बॅग लिफ्टिंग होणं हे होणं काय सीसीटीव्ही आहे, असलेले सीसीटीव्ही सगळे बंद आहेत आणि आताही सीसीटीव्ही नाही। बघा, आता डेपो मॅनेजरला मी निलंबित केलेलं आहे, तुम्ही नाही ऐका जरा, तुम्ही ह्या आता काही खुलासा एक गोष्टीचा न करता मला लेखी स्वरूपात ह्या निलंबनाच्या माध्यमातून सगळ्या ज्या काही तक्रारी आहेत, पत्रकारांचा शेवटी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटल्यानंतर ते काय स्वतःसाठी करत नसतात, तक्रारी जनतेसाठी करत असतात, त्यामुळे त्या तक्रारींचा सगळा आढावा घेऊन तुम्ही जो लेखी अहवाल मला सादर करायचा आहे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।